एकदाच एक लढाई तर तू जागेवर हारलेली आहेस. मला हरवायची भल्या भल्यांनी स्वप्न बघितली. मला खरंच कौतुक वाटतं त्या सगळ्यांचं. चल, तुला सुद्धा दिली संधी, तूही कर प्रयत्न मला हरवायचा. ज्या दिवशी तू मला हरवून दाखवशील ना, त्या दिवशी तू म्हणशील ते करायला तयार आहे मी. हो, मी म्हणेल ते. मग आजच आहे तो दिवस असं समज. अहिल्या, चल बस गुडघ्यांवर, ते माझे पाय धर. का असं काय केलंयस तुम्हाला हरवायला? सासू मॉम, आत्ता कशी आलीस तू लाईनवर? तर डायरेक्ट मुद्द्यावर येते. सो मार्केटमध्ये एक नवीन कंपनी आली, तर ती कंपनी सेम तुमच्या कंपनीच्या प्रोडक्ट सारखे प्रोडक्ट्स बनवते आणि ते बाजारात विकते. तेही एकावर एक फ्री आणि कमी किमतीत. मज्जा आहे की नाही कस्टमर्सची? तर हे जे बिचारे कस्टमर्स असतात ना, ते साधे भोळे असतात. त्यांना जर फुकट किंवा कमी पैशात काही मिळत असेल की लगेच उड्या मारत 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 ते तिकडे जातात. तर असंच उड्या मारत मारत ते ज्या कंपनीचे प्रोडक्ट्स घेत आहेत, ती कंपनी कोणाची माहितीये? एक मिनिट. हो ना अंकल? ओ सासू मॉम, प्लीज मोहन अंकलला ऑर्डर देता का इकडे यायची? काय आहे, तुमच्या ऑर्डर शिवाय ते हलणार नाहीत त्यांच्या जागेवरून. मोहन सासू मॉम, मोहन अंकलला सांगा ना त्या कार्ड वरचं नाव वाचायला. बहिणी, त्या कंपनीची ओनर दिशा आहे. अहिल्या, तू खूप बिझनेस केला असशील आयुष्यभर, पण ही बिझनेस स्ट्रॅटेजी तुला कधीच जमणार नाही.